नमस्कार, सुप्रभात. मी डॉक्टर शैला दिनकर आपटे. विष्णू सहस्त्रनामाचा सहज सोपा अर्थ मराठीमध्ये सांगावा या उद्देशाने हा व्हिडिओ तयार केला आहे. आम्ही रोज संध्याकाळी बसून वेगवेगळ्या धार्मिक ग्रंथांचं वाचन करतो. आम्हाला कुलकर्णीताई श्रवणाचा लाभ देतात. त्यांनी नुकतंच विष्णू सहस्त्रनाम हे आम्हाला त्यांच्या रसाळ भाषेमध्ये ऐकवलं. त्यामुळे उत्सुकता खूप जागृत झाली आणि त्या उत्सुकतेपोटी या मायाजालामध्ये जे जे काही सापडेल ते सगळं वाचून काढण्याचा सपाटा लावला. त्याच्यातनं असं झालं की बरेच सुंदर सुंदर मोती हाती लागले, ज्ञानाचे मोती हाती लागले आणि हे सगळे मोती माझ्या आकलनाच्या धाग्यामध्ये ओवून त्याची सुंदर माला करावी असं वाटलं. इदं न मम श्रीकृष्णार्पणमस्तु. थोडीशी पूर्वपीठिका सांगते. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राची रचना ही वेदव्यासांनी केलेली आहे. महाभारतामध्ये पांडव कौरवांचं जे युद्ध झालं त्या युद्धाच्या शेवटी पितामह भीष्म बाणांच्या शय्येवर पोहोचले होते. श्रीकृष्णांनी त्यांना अंत्यसमयी दर्शन देतो असं वचन दिल्यामुळे ते परमेश्वरचरणी जाण्याची वाट पाहत होते. भगवान श्रीकृष्ण भीष्मांना दर्शन देण्यासाठी गेले, पण त्यांनी आपल्याबरोबर युधिष्ठिराला बरोबर नेलेलं आहे. श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला भीष्मांकडून धडे घेण्याची सूचना केली. आता युधिष्ठिर म्हणजे साक्षात धर्मराज, त्यामुळे त्याला धर्माचे धडे त्याच्याकडे होतेच, पण हे साधारण आपल्या सामान्य मर्त्य लोकांनाही कळावं यासाठी हे प्रश्न उत्तराची मालिका वेदव्यासांनी घातली असं मला वाटतं. भीष्मांनी धर्माची सगळी व्याख्या आणि सगळ्या गोष्टी, महत्वाच्या गोष्टी युधिष्ठिराला सांगितल्या आणि इथूनच विष्णू सहस्त्रनामाची सुरुवात होते. युधिष्ठिराला श्रीकृष्ण हेच भगवंत किंवा ब्रह्म आहे याची ओळखही अजूनपर्यंत पटलेली नव्हती आणि ती करून देण्याच्या उद्देशाने सुद्धा श्रीकृष्ण युधिष्ठिरांना बरोबर घेऊन दिलेत आणि ते भीष्मांकरवी ही ओळख व्हावी असा त्यांचा उद्देश होता. भीष्मांनी मग 1000 नावं सांगून भगवंतांचं पूर्ण गुणवर्णनच युधिष्ठिराला ऐकवलं. याचा आपल्या सगळ्या दर्शकांना, श्रोत्यांना, वाचकांनाच मुख्य फायदा होणार आहे. श्रुत्वा धर्मान् शेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिरा शांतनवम पुनरेवाभ्यभाषत. धर्मान् शेषेण संपूर्ण धर्म आणि धर्माशिवाय सुद्धा पावनानी म्हणजे पवित्र, पवित्र म्हणजे काय की पापाचा नाश करणाऱ्या गोष्टी. श्रुत्वा म्हणजे ऐकून, या कोणी ऐकल्या तर युधिष्ठिराने भीष्मांकडून ऐकल्या. युधिष्ठिराने शांतनवम, शांतनवम म्हणजे शंतनू राजाचे पुत्र म्हणजे भीष्म, त्यांना काय विचारलं? पुनरेवाभ्यभाषत, पुन्हा एव अभिभाषत म्हणजे पुन्हा पुन्हा विचारलं. युधिष्ठिराने भीष्मांकडून संपूर्ण धर्म आणि धर्माशिवाय पापाचा नाश करणाऱ्या गोष्टी ऐकल्या. युधिष्ठिराने महाराज शंतनूचे पुत्र भीष्मांना पुढीलपणे पुन्हा विचारले. त्यांनी 6 प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, किमेकम दैवतम लोके किम वाप्येकम परायणम स्तुवंतः कम कमरचंतः प्राप्नुयुर मानवा शुभम. किमेकम, किम एकम म्हणजे कोणता एकच. दैवतम म्हणजे देव किंवा परमेश्वर. लोके म्हणजे या जगात, म्हणजे या मर्त्य जगात. वाप्य एकम वा अपि एकम किंवा तसेच एकच. परायणम म्हणजे परम आश्रय स्थान कोणते आहे की जिथे गेल्यानंतर आपल्याला परत यायचं नाही आहे. म्हणजे असं म्हणतात ना की भगवान श्रीकृष्णाचं जे परमधाम आहे, तद्धाम परमम मम यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम, ते परमाश्रय स्थान या जगामध्ये कोणतं आहे असा प्रश्न विचारला. स्तुवंतः कम कोणाचा गौरव केला किंवा कमर्चंतः कम अर्चंतः कोणाची पूजा किंवा अर्चना केली तर प्राप्तियोर मानवाला प्राप्त होते. काय प्राप्त होते? शुभ प्राप्त होते म्हणजे शांती समृद्धी प्राप्त होते. मग त्यांनी प्रश्न असे विचारले, या जगात कोणता एकच देव किंवा परमेश्वर आहे? कोणाचा गौरव करून किंवा पूजा करून किंवा अर्चना करून माणूस शांती आणि समृद्धीपर्यंत पोहोचू शकतो? तसेच कुठले एकच परमस्थान आहे असाही प्रश्न एक त्याच्यामध्ये विचारलेला आहे.
को धर्म सर्वधर्माणां भवता परमो मतः किम जपन मुच्यते जंतुर्जन्म संसार बंधनात. परमो मतः म्हणजे तुमच्या मते. को धर्म सर्वधर्माणां, सर्व धर्मांमध्ये कोणता धर्म श्रेष्ठ आहे. किम जपन मुच्यते, कोणाचा जप केल्याने. जंतू म्हणजे हा जीव, मरते जीव. जन्म संसार बंधनात म्हणजे जन्म मरणरूपी संसार बंधनातून कसा मुक्त होऊ शकतो. एकूण असे 6 प्रश्न विचारलेले आहेत. कोणता एकच देव आहे या जगात. कोण एकच परम आश्रयस्थान आहे. कोणाचा गौरव करून माणूस शांती समृद्धीपर्यंत पोहोचू शकतो. कोणाची पूजा आणि अर्चना करून माणूस शांती आणि समृद्धीपर्यंत पोहोचू शकतो. तुमच्या मते कुठला धर्म श्रेष्ठ आहे आणि कोणाचा जप केल्याने हा जीव जन्म मरणरूपी यातनांमधून मुक्त होतो. आता भीष्म उत्तर द्यायला सुरुवात करतायत. पहिला प्रश्न होता किमेकम दैवतम लोके, कुठला एकच देव आहे या जगामध्ये. तर त्याचं उत्तर आहे पवित्राणाम मंगलम यो मंगलानाम च मंगलम देवतम देवतानां च भूतानाम यो अव्यय पिता. पवित्राणाम पवित्रम, सर्व पवित्र गोष्टींमध्ये सुद्धा सगळ्यात पवित्र. यो यो म्हणजे हा. मंगलानांच मंगलम, जो सर्वांमध्ये मंगल. सर्व मंगल गोष्टींमध्येही मंगल काय आहे. दैवतम देवतानाम, जो देवांचाही देव. अशा बऱ्याच देवता आहेत, त्या सगळ्या देवतांमधला कोण सर्वोच्च देव आहे. भूतानाम, सर्व या प्राणी मात्रांचा. अमर्त्य लोकांचा कोण शाश्वत पिता आहे. अव्यय पिता, कोण शाश्वत पिता आहे. जो अत्यंत पवित्र आहे आणि जो सर्व पवित्र गोष्टींनाही पवित्र करतो. जो सगळ्यात शुभ मंगला पवित्र आहे. जो देवांचा देव आहे आणि जो सर्व प्राण्यांचा शाश्वत पिता आहे. कारण भगवान विष्णू हेच ब्रह्मा विष्णू महेश या रूपात सृष्टीची निर्मिती, पालनपोषण आणि व्यय करतात. भगवंतांनीच एकोहम बहुश्याम असा संकल्प केल्यामुळे त्यांनी पूर्ण सृष्टी ही निर्माण केलेली आहे. या दृष्टीने तो एकच शाश्वत, सगळ्या प्राण्यांचा तो एकच शाश्वत पिता आहे असं म्हणता येईल. तो एकच एक देव आहे. कारण आपण जरी बऱ्याच देवदेवतांची पूजा अर्चा प्रार्थना करत असलो, मनोभावे करत असलो, तरी सुद्धा कोणत्याही देवदेवताला केलेला नमस्कार हा शेवटी विष्णूपर्यंतच जातो. सर्व देव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. किम वाप्येकम परायणम, किम वा अपि एकम परायणम, कुठलं एकच परम आश्रयस्थान आहे. अर्थातच ते विष्णूचं परमधाम. परमम यो महत्तेजः, परमम यो महत्तपः, परमम यो महद्ब्रह्म, परमम यो परायणम, जो सर्वात महान तेजस्वी आहे, जो महान नियंत्रक आहे, जो परम सर्वव्यापी सत्य आहे, म्हणजे सगळीकडे जो सत्य आहे असलेलं जे ब्रह्म, जो सर्वामध्ये परम ध्येय किंवा अयनम आहे. कुठलं आश्रयस्थान आहे सगळ्यात उत्तम असं आश्रयस्थान कुठलं, तर भगवान विष्णूचं निधान किंवा त्याचं जे राहण्याचं ठिकाण. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, तेच परमधाम आहे. स्वतः कम प्राप्नुहि मानवाश्वम, कोणाचा गौरव करून माणूस शांती समृद्धीपर्यंत पोहोचू शकतो. त्याचं उत्तर आहे जगत्प्रभुं देवदेवम अनंतम पुरुषोत्तमम स्वनाम सहस्रेण पुरुषः सततोत्थितः. जगत्प्रभुम, जगाचा परमेश्वर, देवांचाही देव, देवदेवम, अनंतम, जो अंतहीन आहे असा कोणता पुरुषोत्तम. सर्वात चांगला पुरुष म्हणजे अक्षर पुरुष, पण अक्षर पुरुषाच्याही पलीकडे जो आहे, सर्वोच्च आहे, तो पुरुषोत्तम, जो सर्वांच्या कल्याणासाठी सदैव उभा असतो, असा कोण आहे, तर तो महाविष्णू आहे. आणि त्याचे स्तवन नाम सहस्रेण, म्हणजे त्याच्या सहस्त्रनामाचे स्तवन केले जर मानवाने, तर काय होतं, तर तो मानव सततोत्थितः म्हणजे सर्व दुःखांच्या पलीकडे जातो. उत्थितः म्हणजे तो उत्थित होतो, पलीकडे जातो. जगाचा परमेश्वर, देवांचा देव, अंतहीन असा सर्वोच्च पुरुष, जो पुरुषोत्तम, जो सर्वांच्या कल्याणासाठी सदैव उभा असतो, तो महाविष्णू. त्याचे सहस्त्रनामाने स्तवन करावे आणि त्यामुळे मानव सर्व दुःखांच्या पलीकडे जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे कम अर्चंत प्राप्नु मानवाश्वम, कोणाची पूजा किंवा अर्चना करून माणूस शांती समृद्धीपर्यंत पोहोचू शकतो. तमेव चाचन नित्यम भक्त्या पुरुषमव्ययम ध्यायन स्तुवन नमश्यंच यजमानस्तमेव च. तमेव च
अर्चयम नित्यम तमेवच म्हणजे त्यालाच, अर्चय नित्यम म्हणजे त्याचीच पूजा करावी. पुरुषम अव्ययम कोणाची? अव्यय क्षीण न होणाऱ्या पुरुषाची, भक्ताने. पुरुषम अव्ययम भक्त्या तमेवच अर्चय नित्यम. अव्यय क्षीण न होणाऱ्या पुरुषाची भक्ताने त्याचीच पूजा करावी. ध्यायन म्हणजे ध्यान करावे, स्तुवन म्हणजे स्तुती करावी, नमस्यांच नमन करावे, दंडवत घालावे. आणि मनुष्याने यजमानस्तमेवच मग त्याला दंडवत घातल्यानंतर मनुष्य हा खऱ्या सुखसमृद्धीपर्यंत पोचू शकतो. शुभ्रता म्हणजे सुख, शांती, समृद्धी. अव्यय क्षीण न होणाऱ्या पुरुषाची भक्ताने पूजा करावी. त्याला ध्यान करून, स्तुती करून, नमन करून, दंडवत करून मनुष्य खऱ्या शांती आणि समृद्धीपर्यंत पोहोचू शकतो. को धर्म सर्वधर्माणां भवता परमो मता किम जपन मुच्यते जंतुर्जन्म संसार बंधनात. कुठला धर्म श्रेष्ठ आहे? कोणाचा जप केल्याने हा जीव जन्म मरणरूपी संसारातून मुक्त होतो? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं एका श्लोकामध्ये दिलेली आहेत. अनादि निधनम विष्णुम सर्वलोक महेश्वरम लोकाध्यक्षम सुवन्नित्यम सर्व दुःखातिगो भवेत. सर्वात महान धर्म कुठला आहे? तर तो एक विष्णू आहे, ज्याला आरंभ नाही, आदी नाही आणि अंतही नाही. जगाचा सर्वोच्च भगवान महेश्वरम महाईश्वर कोण आहे? तर तो भगवान विष्णू, जो दररोज नित्यम म्हणजे जो नेहमी सहस्त्रनामाचा जप करतो, स्तुवन नित्यम. आणि जगाचा जाणता लोकाध्यक्ष, लोकांचा अध्यक्ष असा जो श्री विष्णू आहे याचा गौरव करतो, तो प्राणी किंवा तो मर्त्य जीव संसाराच्या बंधनाच्या पलीकडे जाऊ शकतो आणि तो सर्व दुःखांच्या पलीकडे जाऊ शकतो. म्हणजे भगवान विष्णूची प्रार्थना करा आणि जन्म मरणापासून सुटका करून घ्या. आता आपण विष्णू सहस्रनामाच्या पहिल्या श्लोकापासून सुरुवात करूया. ओम विश्वम विष्णुवषट्कारो भूतभव्य भवत प्रभू भूतकृत भूतभृत भावो भूतात्मा भूतभावना. त्यातला पहिला शब्द आहे विश्वम. विश्व हे विराट विश्व जे आहे, म्हणजे ही सगळी सृष्टी जी आहे, हे ज्याचे प्रगट रूप आहे तो कोण आहे? तर तेच भगवंत म्हणजे भगवान विष्णू. ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या अमृतानुभव या ग्रंथात सांगितलेलं आहे की भगवंतांनी आपल्या अंगावर थोड्या भागात एकांशेन अस्तित्व जगत, थोड्या भागामध्ये ही सृष्टी निर्माण केली आहे. ज्ञानेश्वर माऊली यासाठी हा भगवंतांनी स्वतःच्या अंगावर दाखवलेला चिद्विलास आहे असे म्हणतात. म्हणजे जी आपल्याला सृष्टीमध्ये जी विभिन्नता, सुंदरता, नयन मनोहरता जी दिसते त्यालाच भगवंतांचा चिद्विलास आहे असं म्हणता येईल. कारण त्या सगळ्या गोष्टीमध्ये भगवंतांनी प्रवेश केलेला आहे. भगवंत सृष्टी रूपाने नटलेले आहेत. स्थूल स्वरूपाचे संपूर्ण विश्व ही भगवंतांचीच अभिव्यक्ती आहे. आता याच्यामध्ये विष हा धातू आहे. विष या धातूपासून हा शब्द आलेला आहे. विष म्हणजे प्रवेश करणे. तर या सगळ्या सृष्टीमध्ये, सर्व प्राण्यांमध्ये, इवन गवताच्या काडीमध्ये सुद्धा भगवंतांनी प्रवेश केलेला आहे. संपूर्ण विश्व प्रस्थापित राहण्यासाठी त्यांनी सगळ्या गोष्टींमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे भगवंतांच्या शिवाय दुसरं काहीच नाही. विष्णू वेवेष्टि व्याप्नोति इति विष्णू, जो सर्वत्र व्याप्त आहे. सर्व वस्तू, सर्व प्राणी, सर्व जगामध्ये ज्याने प्रवेश केलेला आहे, सर्व जग ज्याने व्यापलेलं आहे. आता व्यापलेलं आहे असा शब्द का आला? तर वामन अवतारामध्ये भगवंतांनी 3 पावलांनी सर्व विश्वाचं मोजमाप केलं होतं, यावरून त्याचं नाव विष्णू असं पडलं. भगवंतांनी पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ हे 3 पावलांमध्ये सगळं व्याप्त केलं होतं. म्हणजेच भगवंत हे देश, काल आणि वस्तू यांनी मर्यादित नाहीत. एकच एक भगवंत विष्णू आहेत की जे सर्व जगाला व्यापून आहेत. सर्व जगाला त्यांनी व्यापलेलं आहे, पण त्यांना व्यापणारा कोणीच नाही. ते कधीही कुठल्याही गोष्टींनी व्याप्त होत नाहीत. कारण ब्रह्मस्वरूपाचं किंवा भगवान विष्णूचं विस्तृतपणा, त्याची व्यापकता इतकी मोठी आहे की एकांशेनं स्थितो जगत, म्हणजे छोट्याशा अंशावरती पूर्ण विश्व उभं आहे आणि उरलेला जो सगळा भाग आहे तो भगवंतांनी व्यापलेला आहे किंवा परब्रह्मांनी व्यापलेला आहे. त्याला कोणीच व्याप्त करू शकत नाही, त्याला कोणीच व्यापू शकत नाही. वषट्कारः
वेदमंत्रांच्या शेवटी वषट असा प्रत्यय येतो आणि त्याचा उपयोग आपण समर्पण करण्यासाठी, काही गोष्टी आपण द्रव्य जी असतात ती अर्पण करण्यासाठी आपण वषटकार करतो. वषटकार म्हणजे ज्याला आमंत्रण दिले जाते, आवाहन केले जाते, तो भगवंत. ज्याला अर्पण केले जाते तो अर्थात भगवंत. आता तुम्ही असं पाहिलं असेल की आपण जेव्हा सत्यनारायणाची पूजा करतो तेव्हा गुरुजी बऱ्याच सुपाऱ्या मांडतात आणि प्रत्येक सुपारीमधनं म्हणजे सुपारी ही प्रत्येक एकेका देवाला देवाची सिम्बॉलिक ते आहे आणि प्रत्येक देवाला आपण आमंत्रित करतो त्या पूजेसाठी. त्यामुळे पूजा किंवा यज्ञ हा भगवंतांच्या उपस्थितीतच होतो, परमात्म्याच्या उपस्थितीतच होतो. आणि त्याला जे आपण अर्पण करतो, वषट असा उच्चार करून यज्ञामध्ये जे आपण अर्पण करतो ते ज्याला अर्पण करतो तो भगवंत, वषटकार हा. भूत भव्य भवत प्रभू, जो भूत भविष्य आणि वर्तमान यांचा प्रभू आहे. प्रत्येक काळानुसार विचार बदलतात, तसेच वेगवेगळे अनुभवही नोंदले जातात. ह्या सगळ्या अनुभवांचा, या सगळ्या बदलांचा साक्षी हा जो आहे तो, किंवा त्या सगळ्या बदलांचा प्रकाशक हा विष्णू आहे. प्रकाशक म्हणजे हे सगळे बदल आपल्याला त्यांच्यामुळेच अनुभवायला येतात किंवा हे बदल त्यांच्यामुळेच दिसतात. छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर समुद्रावरती लाटा येत असतात. आधी पहिल्यांदा एक लाट छोटी येते, ती मोठी होते आणि मग ती फुटते. तोपर्यंत मागनं दुसरी लाट निर्माण होते. म्हणजे भूतभव्य भवत प्रभू, सगळ्या या लाटा एकामागून एक येतात आणि या सगळ्याचं अधिष्ठान कोण आहे तर भगवान विष्णू. भूतकृत, सर्व प्राण्यांचा निर्माता आणि संवाद करणारा आहे. ब्रह्म हेच काय आहे, निर्माण करता, पालन करता आणि संहार करता हे कार्य त्यांनी ब्रह्मा विष्णू महेश या भूमिकेतून केलेलं आहे. जो सर्व प्राण्यांच्या रूपाने व्यक्त होतो असा तो परमात्मा, म्हणून भूतकृत, सर्व भूतांना त्यांनीच निर्माण केलेलं आहे. तसेच भूतभृत म्हणजे त्याचं पालन पोषण करणाराही तोच आहे. उदाहरणार्थ भगवंत वैश्वानर अग्नी बनून आपण खाल्लेल्या वेगवेगळ्या प्रकारचे जे अन्न आपण खातो त्या सगळ्या अन्नानं पचन करण्याचं काम वैश्वानर अग्नी करतो. आणि ज्याप्रमाणे ती सर्व संवेदनशील आणि अव्यक्त वस्तूंमध्ये त्याचं शुद्ध असं अस्तित्व आहे. सगळ्या ठिकाणी त्याचं अस्तित्व असल्यामुळेच आपल्याला ते सर्व बदल टिपता येतात, अनुभवायला येतात. भूतात्मा, सर्व भूतांमध्ये असलेला आत्मा. या वैश्विक आत्म्याला वेदांचा परब्रह्म असे संबोधले आहे. सर्व सजीव प्राण्यांमध्ये तोच एक आत्मा आहे. तो सर्व अनुभवांना प्रकाशित करतो म्हणजे प्रगट रूप देतो. सर्व अनुभवांना प्रगट रूप देतो. सर्व प्रगट अनुभव आपण अनुभवू शकतो. आणि सगळे त्याच्यामध्ये आता जेव्हा आपण सृष्टी बघतो तेव्हा आपल्याला सृष्टीचं मोहक रूप आपल्या नजरेत भरतं. बऱ्याच आपण मोहक गोष्टी बघण्यासाठी आपण सगळीकडे जातो, तिथे सृष्टी सौंदर्य पाहतो. म्हणजेच काय, ते प्रगट रूप आहे जे ते मोहक आहे. त्यामुळे असं म्हटलेलं आहे की एक मोहक सत्य जे बहुसंख्येने प्रगट होणाऱ्या प्रत्येक रूपामध्ये प्रगट होते किंवा दिसते ते म्हणजेच भगवंत. तो भूतात्मा प्रत्येक भूतामध्ये तो आहे. त्यामुळे तो नटलेला असल्यामुळे आपल्याला त्याचं ते मोहक सत्य, आपल्याला मोहक रूप आपल्याला अनुभवायला मिळतं. भूत भावना, जो भूतांना निर्माण करतो, निर्माणच करत नाही तर त्याची वाढ करतो आणि त्याचा गुणाकारही करतो. गुणाकार करतो म्हणजे थोडक्यात प्रजनन होण्याची सोय करतो. नमस्कार. आपण आता पुढच्या भागामध्ये पुढचे श्लोक पाहूया.